संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जत तालुक्यातील करजगी या गावी घडली आहे। एका 4 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा अत्यंत अमानवी पद्धतीने खून करण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ जत तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जत प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला व संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। या नराधमाला फाशी द्यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना अनेक महिलांना हुंदका अनावर झाला। अनेक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी या मोर्चा दरम्यानच अश्रू ढाळले। अत्यंत भावूक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। विशेष म्हणजे करजगीमध्ये ज्या अंगणवाडीमध्ये सदरची बालिका जात होती त्या अंगणवाडीमधल्या सेविका व मदतनीस यांनी अत्यंत भावनिक होऊन सदरच्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला। कामगार नेते हनुमंत कोळी, कॉम्रेड सौ मीना कोळी, सौ नादिरा नदाफ यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रकल्प अधिकारी निकम मॅडम, जिवाळा ग्रुपच्या संचालिका सौ अनिता जगताप, श्रद्धा शिंदे पाटील, शैला पाटील, अंजुम नदाफ, वैशाली पवार, मधुरा कांबळे, योजना पुजारी, प्रमिला साबळे यांच्यासह अनेक महिला कर्मचारी उपस्थित होत्या। अमानुष अत्याचार आहे आणि आत्ताच आपण जे आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी जो आज आम्ही मूक मोर्चा निषेध मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तर या मोर्चाच्या माध्यमातून मला इतकंच सांगायचं आहे शासनाला सुद्धा की या सरकारच्या कालावधीमध्ये तरुण महिला असुरक्षित आहेत, आजपर्यंत होत्या, म्हाताऱ्या बायका असुरक्षित आहेत, पण आता आज अजून उमललेली कळीसुद्धा अजून फूलसुद्धा झालेलं नाही, अशा या फुलांनासुद्धा या ठिकाणी असुरक्षितता जाणवायला लागलेले। आज बेटी बचाव बेटी पढाओ म्हणतोय आम्ही। आज आम्ही अंगणवाडींच्या सेविका म्हणून आज या ठिकाणी सांगतो की जे लहान लेकरं आमच्या अंगणवाडीमध्ये येत आहेत त्यांना अजून त्यांनी दुनियासुद्धा बघितलेली नाही, त्यांनी अजून त्याच्यामध्ये काही माहीत नाही। अशा मुलींचा जीव, इतका कोवळा जीव जर या निरागस मुलांच्या हत्या होत असेल तर आज आम्ही कोणत्या उद्देशाने त्या मुलांना अंगणवाडीमध्ये बोलवायचं, त्यांना काय आम्ही सेवा देऊ शकतो आणि त्यांचं संरक्षण करू शकतो। जी घटना झाला तो अमानवीय आहे आणि अशा विकृतीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही। याला वेळीच ठेचलं पाहिजे। अशा माणसाला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज समाजामध्ये जे घडत आहे ते एकदम अमानवीय आणि एकदम निंदनीय कृत्य आहे। महिला तर सुरक्षित नव्हत्याच, म्हाताऱ्या पण नव्हत्या, पण मुलीला पण हे अशा प्रकारचं वागणूक समाजात जर मिळत असेल तर काय करायचं मला म्हणजे हे ಪ್ರಮುಖರಿಗೆ ನಾವು ಹೇಳೋದು ಏನಂತಂದ್ರೆ ಈಗ ಸದ ನಾವು खेड्यापाड्याದಾಗ ಸಿಟಿದಾಗ ಗಾಡಿ ಬರ್ತಾವೆ, ಸಿಟಿಯಾಗ ಒಯ್ದು ಬಿಡ್ತಾರೆ। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂರಕ್ಷಣೆ ಕೊಡೋಂಥ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಪಟ್ಟಿಗೆ ಹಿಟ್ಟಿರಂಗಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರೂ ಇರಲ್ಲ। ಅವ್ರು आज शासन मुलींना बऱ्याच सवलती शिक्षणामध्ये देतं, बऱ्याच ठिकाणी देतं, पण सवलतीचा त्या करायचा काय हा प्रश्न सर्व मातांमध्ये पडलेला असावा असं मला वाटतं। कारण त्या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर मुलीने बाहेर पडणं गरजेचं आहे। पण बाहेर पडलेली आपली मुलगी सुरक्षित परत येते की नाही याची म्हणजे शाश्वती नाहीये। तर त्या म्हणजे दिलेल्या तुमच्या ज्या सुखसुविधा आहेत त्याचा उपयोग काय? आज माझी मुलगी बाहेर शिकते, ती सुरक्षित आहे की नाही हे कशावरून ठरवायचं? आज त्या निष्पाप बाळाकडे बघितल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत। त्या अश्रूची दखल शासनाने घेणं खरंच गरजेचं आहे आणि छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण राहतो हा अभिमान आम्हा महिलांना वाटला पाहिजे। आता 19 फेब्रुवारीला छत्रपतींची जयंती येते। आमचे मावळे बऱ्याच ठिकाणी छत्रपती जयंती साजरी करतात, पण ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या दिवशी आम्हाला महिलांना वाटेल मी आज घरातून बाहेर पडले आणि मी सुरक्षित घरी जाईन किंवा माझी मुलगी बाहेर गेलेली सुरक्षित घरी येईल, त्या दिवशी खरं ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असे आम्हाला तरी वाटेल। त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि
त्या आरोपीला इतकी कठोर शिक्षा द्यावी की दुसऱ्यांदा कोणी हे कृत्य करताना 10 वेळा त्यांनी विचार केला पाहिजे आणि आम्ही आमच्या मुली शिकवण्यासाठी बाहेर पाठवलं पाहिजे आणि प्रत्येक आईला एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की आज ह्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये माझी मुलगी सुरक्षित आहे। ती रात्री अपरात्री शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाऊ शकते। हा विश्वास ज्या दिवशी आम्हाला महिलांच्या मध्ये निर्माण होणार आहे खरंच त्या दिवशी आम्हाला वाटणार आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहतो आणि शासनाने खरंच याची दखल घ्यावी याची कळकळीची विनंती आहे। आज हे महिलांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येत आहेत ते कोणी आणून दाखवत नाहीये, ते आपोआप येत आहेत कारण त्या मुलीचा चेहरा बघवत नाहीये। अजून आम्ही त्या मुलीला कधी बघितलं नाही, तिचा कधी काय आमचा संबंध नाहीये तरी इतकं वाईट वाटते। त्या घरच्या तिच्या आई बापाला कोणत्या शब्दामध्ये आम्ही तुम्ही सावरा हे शब्द सांगायचं खरंच आमच्याकडे शब्द नाही आहेत। खरंच शासनाला प्रशासनाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर शक्य तेवढ्या त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। धन्यवाद। मी शब्द आहे की आजपर्यंत आपण बाहेर ऐकत होतो की इथे हे झालं तिथे ते झालं, पण आपल्या जत तालुक्यात जो हा प्रकार झालेला आहे तो खूप निंदनीय झालेला आहे आणि खूप वाईट वाटतं की आधी महिला सुरक्षित नव्हत्या, मुली सुरक्षित नव्हत्या, वृद्ध महिला सुरक्षित नव्हत्या, पण आता ह्या लहान मुलांवरती सुद्धा ह्या नराधमांची नजर पडायला लागली। तर अशा नराधमाला माझी एकच कळकळीची विनंती आहे महिलांना की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे की आपल्या मुलाला सांगा की प्रत्येक मुलगी म्हणा महिला म्हणा जी बाहेर पडतीये ती आपली बहीण आणि आई आहे ह्या नजरेनं त्या महिलेकडे किंवा मुलीकडे बघा। आज जेणेकरून एवढ्या लहान मुली त्यांना काय म्हणजे काल्पनिक म्हणजे गोष्टींचं काय ज्ञान पण नसतं तरी पण त्या चिमुरडीला मारलं जातं, काही तिच्यावर शोषण केलं जातं। इथं थांबलं पाहिजे। जर त्या सरकारने बांगड्या भरल्या असतील तर त्याच्या हातात आपण बांगड्या घालून आपण त्या माणसाला सगळेजण मिळून फोडून काढून त्याला पूर्ण संपवून टाकू। ही मला एकच वाटते की त्या नराधमाला ठेवलं नाही पाहिजे। जत तालुका आज दुष्काळ भाग म्हणून ओळखला जात होता, पण आज अशा प्रकारे जतचं नाव म्हणजे पूर्ण राज्यात नव्हे देशात गाजत आहे की एवढ्या लहान मुली महाराजांची आपण जयंती करणार आहोत की ही चांगल्या प्रकारे प्रत्येकानं ती आधी आपली आत्मसात करावी आणि मग शिवजयंती साजरी करावी। या ठिकाणी मी इथे थांबते आणि सर्व महिलांना माझ्या अगदी या पुढच्या काळामध्ये सुद्धा जत तालुक्यातील महिला कुठेही वाड्या वस्त्यावरती काम करत असतात, माझे पत्रकार बंधू किंवा कोणी तिथं जातं प्रत्येकानं आपल्या ज्या महिला आहेत त्या आपल्याच आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपली नजर चांगली असावी, त्यांच्यावर चांगला तुमचा पाठिंबा असावा। तुमचा कायम पाठिंबा आमच्या बरोबर असतो, यापुढेही तुमचा कायम पाठिंबा असेल। जाहीर निषेध करते मी ह्याचा गोष्टीचा आणि ह्या इथं मी थांबते। त्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी मदतनीस असेल, अशा सेविका असेल ही तुमची आहे आणि तुमच्या सोबत आम्ही निश्चित तुमच्या सोबत आहे आणि भविष्य काळात अशा घटना घडू नयेत यासाठी आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून बहीण भावाच्या नात्यानं आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि या समाजामध्ये नैतिकता नीतिमत्तेचे धडे शिकवण्यासाठी आपण प्रत्येक जण एक पाऊल उचलूया। भारतीय म्हणून ही भारत भूमी आहे, संतांच्या आहे, महापुरुषांच्या आहे, माणुसकीच्या आहे, मानवाला मानव म्हणून जगण्यासाठीचा हा विचार या भारत भूमीतून आजपर्यंत निघालेला आहे। तोच विचार आपल्याला आपल्या कृतीतून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया आणि भविष्य काळात अशा कोणत्याही गोष्टी वाईट कृत्य आपल्या तालुक्यात, आपल्या परिसरात, आपल्या राज्यात, आपल्या देशात घडणार नाहीत यासाठी प्रत्येकाने पाऊल टाकूया आणि ज्या नराधमाने ही गोष्ट केलेली आहे त्या नराधमाला लवकरात लवकर जलद न्यायालयातून फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहोत, वेगवेगळी निदर्शनं करत आहोत आणि राज्य शासनाला एवढंच या निमित्ताने करूया आणि त्या कुटुंबाला सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीतून काही ठोस मदत करता येते यासाठी आपण सर्वांनी पाठपुरावा करूया आणि या घटनेचा करून या ठिकाणी थांबतो।